सांगितलेलं आहे, पण कीर्तन करायला मंत्रिमंडळ पाहिजे, टाळकरी पाहिजे, विनेकरी पाहिजे आणि सगळ्या गोष्टींचा जोर पाहिजे, त्याला कीर्तन म्हणतात. आणि कीर्तन असो की प्रवचन असो की कोणतंही ज्ञान असो, मी काय एवढी ज्ञानी म्हणत नाही, पण माझा उद्देश एवढाच आहे की आनंद संप्रदायाबद्दल आपल्याला जे माहित आहे ते जगामध्ये सांगितलं पाहिजे. निर्गुण काय आहे, एकमुखी दत्त कोण आहे, तीनमुखी दत्त कोण आहे, हे नेहमी मला सांगायचा अट्टास असते. म्हणून आजच्या कीर्तन प्रवचन मुक्ती सेवेसाठी एका अभंगाचा मी थोडासा आधार घेते, अभंगाला सुरुवात करते. आणि ते अभंग कोणाचं आहे, ते अभंग कोण्या गुरुच्या शिष्याचा आहे ते मी सांगते. नांदेड जिल्ह्यामध्ये बाळगिरी महाराज, जसं आपण म्हणतो 784 सिद्ध आहेत, तर त्या 784 सिद्धांपैकी एक सिद्ध बाळगिरी महाराज हे नांदेड जिल्ह्यामध्ये होऊन गेले आणि नांदेडकडे त्यांनी भरपूर आनंद संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. गावोगाव पायाने झुंडून यज्ञ सुरू केले, महापूजा सुरू केल्या, पायी वारी सुरू केली आणि अशा सिद्ध महाराजांचे पट्ट शिष्य बापूजी पाटील भोसेकर, तेही नांदेड जिल्ह्यातलेच आहेत भोस्याचे. आणि असं सांगितलं बाळगिरी महाराजांनी की बाबा तू आता काव्य लिहायला सुरुवात कर, काव्य लिहायला सुरुवात कर, कवित्व करायला सुरुवात कर, मी जाणार आणि तू जाणार, पण आपली आठवण काय आहे ही राहिली पाहिजे. आणि बापूजी पाटलांनी सांगितलं की महाराज मला लिहिता येत नाही, मला कवित्व करता येत नाही, धावा विनंती अर्जित पद मी कसं लिहू आरती, तर माझी तुला आशीर्वाद आहे, तू लिहायला सुरुवात कर. म्हणून भरपूर काव्य लिहिलं आहे बापूजी पाटलांनी. आणि आनंद पाठ मी नेहमीच सांगत असते की जसं वैष्णव संप्रदायामध्ये हरिपाठ आहे, हरिपाठ 10 रुपयाचा साधकाच्या खिशात पाहिजे, घरात पाहिजे, वाहनात पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि साधकाला त्या हरिपाठ पाठ पाहिजे. वीरशैव संप्रदाय म्हणजे महादेवाचे भक्त, त्या महादेवाच्या भक्तांना म्हणजे साधकांना शिवपाठ नावाचं एक पुस्तिका असते, ते शिवपाठ पाहिजेच ते ठेवतात आणि शिवपाठ करा, शिवपाठ करा वगैरे वगैरे त्यांचं ते पाठ असते. पण आपल्या आनंद संप्रदायामध्ये आनंद पाठ नावाची पुस्तिका आहे आणि ती पुस्तिका बापूजी पाटील भोसेकर यांनी लिहिलेली आहे. आणि त्या आनंद पाठामध्ये 32 अभंग निवडक आहेत. अभंग पद धावे विनंत्या आल्याचे म्हणून 32 अभंगाचा एक आनंद पाठ नावाचं पुस्तक आहे. माझ्याजवळ नमुन्यासाठी मी पडून किती आणले, प्रवचन संपल्यावर मी तुम्हाला देईल. कोणी त्याच्या घरात दुसरी पुस्तकं छापून वाटा वगैरे, तर ते आपल्या आनंद भक्त आहेत, ते आनंद पाठ नावाचं पुस्तक आपल्या जवळ पाहिजे, आपल्या देवापाशी पाहिजे. सकाळ संध्याकाळ आपण त्याचा उच्चार केला पाहिजे, कारण त्याच्यातले जे 32 अभंग आहेत ते ऑटोमॅटिक आपले पाठ होतात. तर त्या 32 अभंगापैकी 22वा अभंग आणि वाटते बहुतेक ते 22वा अभंगापासून मी या प्रवचनाला आजच्या सुरुवात करणार आहे. तर तो 22वा अभंग असा आहे. प्रपंची परमार्थ साधतील दोन्ही, कयासी निर्वाणी सुख होये, कयासी
निर्वाणी सुख होये प्रपंची परमार्थ साधतील दोन्ही तयासी निर्वाणी सुख होये वत्स जैसे धेनुसा पणसरणीसा तैसा करी ध्यास निज नामाचा तैसा करी ध्यास निज नामाचा प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही तयासी निर्वाणी सुख होये तयासी निर्वाणी सुख होये चंद्रासी चकोर चकोर चंद्रासी चातक रेखासी तैसे अभरणीसी आनंद स्मरा तैसे अभरणीसी आनंद स्मरा परमार्थ प्रपंचे साधतील दोन्ही तयासी निर्वाणी सुख होय बहादूर स्वामी माने बापूजी बहादूर स्वामी माने होय साक्षात्कार बहादूर स्वामी माने होय साक्षात्कार आनंद निर्गुण विसरू नका परमार्थ प्रपंचे साधतील दोन्ही तयासी निर्वाणी सुख होय म्हणून बाळगिरी महाराज आपल्या शिष्याला सांगायचे की हे बाबा परमार्थामध्ये राहून सुद्धा प्रपंचामध्ये राहून परमार्थ साधता येते परमार्थाचं काम करून प्रपंच साधता येते पण ते साधण्यासाठी साधकही तेवढाच चिकाटीचा पाहिजे मी साधक कसा पाहिजे जसं राजहंस पक्षी एक कप पाणी टाका एक कप दूध टाका आणि त्याच्या पुढे कटोरीमध्ये दूध किंवा ते राजहंस पक्षी दूध पिते आणि पाणी कपभर पाणी तसंच ठेवते एवढं निवडते म्हणून आनंद भक्ताला आनंद साधकाला हे निवडायचं आहे की प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी निवडायच्या आहेत आता आपण प्रपंच परमार्थच कसा करायचा माझी एक विनंती आहे बसा जिथे जागा भेटेल तिथे बसा रांगेत बसा कसंही बसा पण बसा म्हणून बापूजी पाटील म्हणतात प्रपंच परमार्थ साधकील दोन्ही तयासी निर्वाणी सुख होय वत्स जैसे धेनुसी पाणस धरणीसी तैसा करी ध्यास निज नामाचा ध्यास कसा करायचा आहे मुक्ती सांगितली साधू संतांनी भक्ती करायची आयडिया सांगितली आहे साधू संतांनी समजावून साधू संत थकले की तुम्ही या पद्धतीची भक्ती करा नाही का तुम्ही या पद्धतीची भक्ती करा नवविध भक्तीचे प्रकार आहेत नवविध भक्तीच्या प्रकारापैकी एखादा जरी भक्तीचा प्रकार मनावर जर घेतला आणि मनातून तो प्रकार म्हणजे चालवला भक्तीचा तरी त्या साधकाला दत्त महाराजांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही आणि जीवाचं स्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून नवविधा भक्तीपैकी नवविधा ही भक्ती आचरणात आणली पाहिजे नाही तर साधकानं नाम जप केला आता किती सुंदर नाम जपाचं काय महत्व सांगाव आणि मी आले तर खरी बोलायला तर काय बोलावा एवढे भक्त श्रेष्ठ नागपूरचे भक्त आहेत आणि 3 मजली इमारत बांधली त्याच्यामध्ये
स्वप्न असेल ना कोणाला पूर्ण होते म्हणजे इथे येऊन उभं राहून सांगा. स्वप्न नाही, स्वप्न पूर्ती झाली, समाधानी झाले नाही का, म्हणजे स्वप्न नाही तुम्हाला. पण स्वप्न बाळगले पाहिजे. स्वप्न मनात ठेवणं काही पाप नाही आणि त्या स्वप्नाची पूर्ती सुद्धा केली पाहिजे. पण आपण मनात स्वप्न कोणते ठेवतो माहित आहे सगळ्यांना, हसल्या महिलांना नाही का, मी महिलावर जास्त बोलत असते. आपण मनात स्वप्न कोणते ठेवतो सगळ्यांना माहित आहे काय, मला चांगल्या घरची सून येऊ दे नाही का, वगैरे वगैरे. पण काही मला एक कार्यकर्ते भेटले, बोलणं झालं आमचं आणि मला ओळखही नव्हती, फोनवरच, मला नावही माहित नाही त्यांचं. का ताई म्हणे तुम्ही अमुक अमुक कीर्तन वगैरे करता का. मी म्हटलं मला काही एवढं ज्ञान नाही, पण मी करते, चला बा आनंद संप्रदायाचा प्रचार प्रसार म्हणून चला. घरच्यांनी परवानगी दिली, मालकांनी मुलांनी, तर चला बा जवळ जावा, दूर जावा, पण काहीतरी करावं. तर असं त्यांच्या याच्यातून मला दिसून आलं की ताई माझं एक स्वप्न कितीतरी दिवसाचं होतं म्हणजे, इथे जे कार्यकर्ते, की आमचं एक स्वप्न होतं म्हणजे आम्ही गिरनारला गेलो आणि तीर्थ करायला गेलो आणि त्या तीर्थाच्या ठिकाणी इमारतीवर नाव दिसायचे, म्हणजे की अमुक अमुक भक्त निवास, अमुक अमुक जातीची इमारत. मग तसं आमचं स्वप्न होतं म्हणजे. मग स्वप्न बघायचे तर असे बघायचे. आणि स्वप्न बघून तरी काय, स्वप्न फक्त बघूनही चालत नाही. मी माझे सांगते, माझ्या दाराच्या समोर ओपन स्पेस आहे एका एकराचं. 20 वर्षापासून आम्ही तिथे चालू, 20 वर्षापासून वस्ती झाली. माझं म्हणणं कसं आहे की महिला मंडळीला बसायला उठायला शेडच का होईना शेड करावं. पण माझं एवढं वय झालं, 20 वर्ष होऊन गेले, आमच्याने तिथलं एक झाडही उपटणं झालं नाही. मग असे स्वप्न बघून काय करता, स्वप्न बघाव तर चिकाटीनं बघाव, स्वप्न बघाव तर आपल्या गुरुचा आशीर्वाद सोबत घेऊन स्वप्न बघाव. आणि त्याला गुरुही तसेच पाहिजे. भक्तांनी स्वप्न बघितलं म्हणजे झालं नाही, त्या गुरुची तपश्चर्या तशीच आहे. दत्तमुनी महाराज नंतर दत्तमुनी महाराजांची कृती मी ऐकली, माझं दर्शनही झालेलं आहे. म्हणजे त्या गुरुच्या तपश्चर्येतून भक्तजनाला साधकांना आशीर्वादही प्राप्त व्हावा लागतो, तेव्हा असे मोठे मोठे कामं होतात, नाहीतर शक्य नाही. आणि साधक सुद्धा तसेच चिकाटीचे पाहिजे, तसंच मनात धरून करणारे पाहिजे. मी या इमारतीमध्ये आज आले म्हणून मला एवढी म्हणजे जसं काय असं वाटत आहे की शेगावला आले, गाद्याची व्यवस्था, दिव्यावर हांडी ठेवायला दिवे, पाट, नामस्मरण करायला वाट सुद्धा आपापल्या घरून आणायचं काम पडलं नाही. म्हणजे एवढी व्यवस्था, जसे काय पाहुणे, जसे काय निराळंबाहून पाहुणे आले तर त्या पाहुण्याची व्यवस्था, चहा पाणी, प्रत्येकाला गादी झोपायला, सकाळी उठवा, संडास बाथरूम व्यवस्था, ही व्यवस्था केली, सगळी गोष्ट आहे खरी. पण त्या संडासची बाथरूमची जाणाऱ्यांनी येणाऱ्यांनी काळजी घ्यावी लागेल. कार्यकर्ते काय काय सांगतील सांगा ना, म्हणतील का ताई पाणी टाका, दादा पाणी टाका, प्रत्येकाला कोण कोण सांगणार आहे आणि किती दिवस सांगणार आहे. आता ही कायमची इमारत उभी झालेली आहे, या इमारतीला चांगलं जपलं पाहिजे, या इमारतीचा चांगला उपयोग केला पाहिजे. पाणी आहे, सगळी सगळी व्यवस्था आहे, इमारतीच्या बाहेर जायचं काम नाही. पण तेवढीच खबरदारी आलेल्या साधकांनी घ्यायला पाहिजे. सगळ्यांना मिळून करायचं काम आहे. काय नागपूरच्या भक्तांनी बांधली म्हणून नागपूरच्या भक्तांनीच आपले चहाचे कप उचलायचे, आपलं सगळं करायचं काम. आपल्याला देवदेव म्हणायला इथे यायला जागा भेटली, एवढं सुंदर बांधकाम, गुरु महाराजांचे आशीर्वाद, म्हणून ही काळजी सगळ्यांना घेतली पाहिजे. आणि मी तर म्हणते, मला कोणी ओळखीचं नाही आहे किंवा माझा लग्न नाही आहे, मी सहज आली आणि हे काम, हे बांधकाम, हे सगळं इथली व्यवस्था पाहून
व्यवस्था गुरु महाराजांच्या आशीर्वादानं या साधक लोकांनी ही व्यवस्था केली. हे आनंद संप्रदायामध्ये एक नवल झाले महाराष्ट्रात. तरी मला महाराष्ट्राच्या बाहेरचा संप्रदाय तेवढा माहित नाही, पण महाराष्ट्रामध्ये आनंद संप्रदायामध्ये हे एक नवल झाले की एवढी इमारत भक्त निवास म्हणून उभी करण्यात आली आणि ते सगळ्या चांगल्या क्वालिटीचं बांधकाम वगैरे, दारं वगैरे सगळं व्यवस्थित. अजून काय पाहिजे? कोणी येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न भोजा या झोपडीत माझ्या. काही नियम आहेत, काही अटी आहेत. त्या अटी नियम पाळावं लागणार आहेत. चातुर्मासामध्ये कोणी नामस्मरण करायला या, व्यवस्थित राहा. नाही तर वय झालं माझ्यासारखं 50 ओलांडली की सासू सुनचं काहीतरी व्हायला, पोरग बरं पाहिलं मग इतकं येऊन इथं बाळासोबत भांडण करणं, तसं नाही जमणार. कारण मला अनुभव आहे. माहूर वडगुंफा ते माझे बाळगीर महाराज, माझे गुरुदेव, तिथं आम्ही 4-4 महिने राहणारे आमच्या गावातले लोक घरी सासूने भांडण करायचे, बुटीनं यायचं आणि पुन्हा तिथं ताब द्यायचा. अरे तुम्ही नामस्मरणाला आले, चातुर्मास करायला आले का भांडण करायला आले? आणि हातात पडेल ते काम करायचं. आता नवीन आहे, आता काही वाटत नाही, आता सगळे खुशीत आहोत, पण आपल्याला फार निभवायचं आहे. या इमारतीमध्ये कितीतरी अखंड नामस्मरण होणार आहे, म्हणून सगळ्याच गोष्टीची काळजी घ्यायची आहे. हातात पडलं त्यानं काम करायचं, हातात पडलं त्यानं सेवा करायची. दास्य भक्ती, भक्तीचे 9 प्रकार आहेत. गुरु दरबारामध्ये गेल्यावर दास्य भक्ती केली पाहिजे. म्हणजे कुठलं झाडू काढणे, चटई काढणे, कुठं कचरा पडला एकमेकाला सांगणे, बाथरूममध्ये पाणी टाका, कचरा टाकू नका, फेकफाक करू नका. मी सामान बघत आहे, किती सुखी सगळं सामाईन, फ्रीजर जे नाही ते मी सकाळपासून पाहत आहे. एवढं कसं काय झालं? मग त्याची व्यवस्था, त्याची सोय त्याला जतन करून ठेवावं लागेल की नाही? मग हे एवढं अट्टहास कशासाठी? मग एखादी म्हणजे असते एवढं गेल्यावर तर आपल्याच घराचं बनावं नाही का? एवढा वेळ द्या, एवढं करा, पण नाही. आम्हाला आमच्या गुरुदेवांच्या नावावर काहीतरी करायचंय. स्वप्न बघाव तर असे आणि ते स्वप्नही साकार करायला पाहिजे आणि झाले. म्हणून या साधकांसाठी मनातून एकदा टाळ्या वाजवा. आपण स्वप्न कोणते पाहतो? मला दादांनी सांगितलं, बाळापुरी दादांनी, मला फक्त आडनाव माहित आहे त्यांचं, ग्रुपवर वाचते म्हणून कधीतरी मेसेज. त्यांनी सांगितलं की ताई आमचं एवढ्या दिवसाचं स्वप्न होतं, ते साकार झालं. मी म्हटलं तुमचं स्वप्न होतं, तुम्ही बघितलं, तुम्ही साकार केलं दादा, समोरच आहेत. पण त्याच्या मागे तुमच्या गुरुदेवाच्या तपश्चर्यातून जी शक्ती जी आहे, दत्तपुरी नावाची जी शक्ती आहे, त्याने भरपूर तपश्चर्या केली आणि त्याच्यामध्ये शक्ती साठवली. तुमच्यावर कृपा आशीर्वाद आहेत, म्हणून तुमचं हे एवढं काम पूर्ण झालं. नाही का? आम्ही करतो म्हणणारे कोण नाही का? आणि करायला पाहिजे. पण आपण करतो म्हटलं तर गुरुदेवांच्या कृपेशिवाय, दत्त महाराजांच्या कृपेशिवाय कोणतंही काम होत नाही. असो, आपण आता अभंग करवणार आहोत. अभंग असा आहे, परमार्थ परपंच साधतील तोनी, तयासी निर्वाणी सुख होये. बाळगीर महाराज आपल्या शिष्याला, बापूजी पाटलाला जवळ बसल्यावर उठता बसता बोध करायचे. 24 तास त्यांच्या वाणीमध्ये प्रवचनच असायचं, म्हणजेच आनंद मालकाची चर्चा असायची. बाळगीर महाराज माझे आजोबा बाळगीर महाराजांचे शिष्य होते. माझे आजोबा मला लहान असताना सांगायचे, तर मी खेळण्याच्या भूमीमध्ये काही ऐकलं नाही. बाळगीर महाराज कोण, आनंद संप्रदाय कोण आणि देव कोण, दत्त महाराज कोण, 3 लोक पाहून येत आजोबा, एकाच तोंडाचा पाहून ये आजोबा, असं वगैरे सांगायचे. पण तेव्हा ऐका वाटलं नाही. आता वाटते एवढं ज्ञान देणारे आजोबा जर असले तर मी आज कुठं जात होते. आणि विषय एक राहून गेला की माझ्या मनातलं सांगते. माझे सगळे गुरुबंधू आहेत, गुरु भगिनी आहेत, गुरुदेवांचा दरबार आहेत. आपण आनंद मालकाचे, दत्त मालकाचे लेकर आहोत सगळे. म्हणजे आपण सगळे बहीण भाऊ आहोत. प्रपंचातले तर स्वप्न पहा, स्वप्न पाहू नका असं नाही, पण माझं एक स्वप्न आहे. मला तुम्ही हसा, आडाणी म्हणून हसा,
रेणुताईचं काही स्वप्न पाहते. माझं एक स्वप्न आहे की टीव्हीवर कोणत्या वेगवेगळ्या संप्रदायाची कीर्तन येतात, वेगवेगळ्या कथा येतात, भागवत कथा येते, नवनाथाची कथा येते, अजून कोणत्या कथा येतात, वेगवेगळ्या संप्रदायाचे कीर्तन प्रवचन कथा टीव्हीवर येतात. मग आपला दत्त महाराज सगळ्याहून मोठा मूळचा असून आपल्या टीव्हीवर आनंद संप्रदायाचं काहीच का बरं येत नाही. आणि उरलेल्या आयुष्यामध्ये राहिलेल्या स्वप्न बघायचं आणि त्या स्वप्नासाठी तळमळीनं कामं करायचे. हे एक माझं स्वप्न आहे की आपले आनंद संप्रदाय टीव्हीवर आला पाहिजे. माझं वेगळं वेगळं स्वप्न. तुम्ही हसावी काही करा, पण माझं एक स्वप्न आहे. कारण मी एक लेडीज आहे आणि माझ्या मनामध्ये आनंद मालकाबद्दलची तळमळ आहे. का तर एवढा मोठा मूळ असून त्या मुळाचा उलगडा, त्या मुळाची ओळख का नाही. आपल्याला फळं पाहिजे, आपण फांदीच हलवतो, पण मुळाला पाणी खत नसलं तर फांदीला फळं येतील का. म्हणून आपल्याला कशी ताजं पाहिजे, आपल्याला चॉकलेट पाहिजे. इकडं पळा म्हणायले तिकडं पळायचं, इकडं कोणता संत म्हणते इकडं पळा तुमची इच्छा पूर्ण होईल तिकडं पळायचं. कोणी आम्हाला नाव बोट ठेवायचे नाही किंवा निंदा करायची नाही. खरा आनंद काय आहे, खरा दत्त काय आहे, आनंद कोण, दत्त कोण. आनंद मालक आणि दत्त मालक एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याच्यामध्ये भेदभावाचा प्रश्नच नाही. मी दत्ताची भक्ती करू की मी आनंदाची भक्ती करू. आनंद गीतेमध्ये सांगितलं आहे दत्त महाराजांनी की बाबाने भक्तांनी विचारलं की मी दत्ताची भक्ती कशी करणार, मी दत्ताची पूजा कशी करणार. तो तर निर्गुण आहे, तो तर दिसत नाही. निर्गुण, निर म्हणजे नाही, गुण, त्याला गुण नाहीत, त्याचा स्वभाव नाही. कृष्णासारखा पडेकरू आहे का, रामासारखा मायबापाची वचन ऐकणार आहे का, वनवासात जाणार आहे का, रामासारखं म्हणजे लग्न केले का, वगैरे वगैरे, त्याला काहीच नाही. निर्गुण, निराकार. आकार आहे का त्याला, 5 फूट उंची आहे का, लठ्ठा आहे का, रोड आहे का, गोरा आहे का, काळा आहे का. निर्गुण निराकार आहे. तर मग त्याला मी पकडायचं कसं, चित्तामध्ये पकडायचं कसं आणि त्याची भक्ती कशी करायची. म्हणून आनंद गीतेमध्ये काय सांगितलं की तुम्ही आपल्या गुरुमध्ये दत्त महाराज आनंद मालक बघा. आपल्या गुरुची पूजा करा, आपल्या गुरुवर विश्वास असू द्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही दत्त महाराज बघा. त्याच्यामध्येच तुम्हाला दत्त महाराज मिळणार आहे, याच्यात कसलीच शंका नाही. असं आनंद गीतेमध्ये सांगितलंय. आनंद गीता, आनंद पाठ सगळ्या आनंद सांप्रदायिक भक्तांचं मुख्यगत असलं पाहिजे. असो पुन्हा अभंगाची वेळ घेणार आहे. तयासी प्रपंच परमार्थ साधतील दोन तयासी निर्माणी सुख होय. प्रपंच साधेल तुम्हाला. प्रपंच म्हणजे संसार करायचा आहे. संसार सोडून इथे येऊन बसलं तर होईल का. आता आपण कार्यक्रम झाला, जेवण झाले की आपापल्या घराची वाट बघतो नाही का. कारण आपल्याला प्रपंच आहे, प्रपंच करायचा आहे, प्रपंच चांगला करायचा आहे. घरच्यांचं मन दुखवायचं नाही, घरच्या कुटुंबाला व्यवस्थित सांभाळायचं आहे आणि त्याच्यातून वेळ काढून आपल्याला परमार्थ करायचा आहे. परमार्थ घरच्या घरी करायचा आहे, नामस्मरण करायचं आहे. फक्त त्या परमार्थामध्ये तळमळ पाहिजे, त्या परमार्थामध्ये प्रेम पाहिजे. नाही तर आपण किती भक्ती केली तर काही नाही. म्हणून बाळगीर महाराज म्हणतात प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही तयासी निर्वाणी. निर म्हणजे नाही, वाणी म्हणजे आपण म्हणतो ना आता तुम्ही बोलूच नका, विश्वास ठेवा. नाही आता तुम्ही चिपत बसा. तसं निर्वाणी तुम्ही आता बोलूच नका, शब्दच काढू नका. प्रपंच करून परमार्थ साधन. पण कशा प्रकारे करायचा आहे परमार्थ. वत्स जैसे धेनुसे पाडस हरणीसी पैसा करी ध्यास निज नामाचा. पहा तुम्हाला संसारामध्ये राहून सुद्धा जीवाचं स्वरूप करता येते, प्रपंचामध्ये देहाचं स्वरूप करता येते, पण परमार्थामध्ये जीवाचं स्वरूप करून घ्यायचं आहे. देहाचं स्वरूप काय करायचं आहे. बिमार पडला देह, दवाखाना करायचा, औषध गोळ्या घ्यायच्या, जे डॉक्टरने सांगितलं ते करायचं, एक्सरे करायचे, रिपोर्ट आणायचे, त्याच्यावर औषध. हे देहाचं. केस पांढरे झाले, काळे करायचे, लाल करायचे, हे देहाचं स्वरूप नाही
का पार्लर मध्ये जायचं? जाऊ द्या, राहू द्या, हे नाही विषय. हे देहाचं सोय. आपल्याला देहामध्ये जो जीव आहे, जे आनंदाचा अंश आहे, जो निराळंबाहून आनंदाचा अंश आपल्याला कर्मभूमीवर आला. आनंद मार्गाने सांगितलं की बेटा जाऊ नको रे, तुझी कर्मभूमीमध्ये फजिती होईल. लक्ष 84व्या वेळी तुला माझ्या जवळ यायला मिळेल. इथपर्यंत 4 खाणीमध्ये तू एवढं बोलशील का सांगूच नको. जीव ऐकलं नाही, अविद्येला मायेला जीव भुलला आणि कर्मभूमीवर आला. मग आला तर आला 42 पदावरून गलंडत आला. उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर आता पायऱ्या आहेत, देव दत्त महाराज आहेत आणि त्या पायऱ्या, एका पायरीवर लाल कलर, एका पायरीवर गुलाल, एका पायरीवर हळद. एक तुम्हाला उदाहरण लक्षात येण्यासाठी. आणि सर्वात उंच पायरी जी आहे त्या पायरीहून समजा एखादा गोळा, कणकीचा गोळा समजा, लक्षात येण्यासाठी त्या पायरीवर कणकीचा गोळा टाकला. ते कणकीचा गोळा गलंडत देवताच्या पदावरून आला. कणकीचा गोळा गुलालाच्या पायरीवर गुलालानं भरला, हळदीच्या पायरीवर हळदीनं भरला, कचऱ्या एका पायरीवर कचऱ्यानं भरला, माती होती एका पायरीवर मातीनं भरला. ते गोळा गलंडत आला आणि पूर्णपणे भरून गेला. आणि त्याच गोळ्याला जिथून आला तिथं जायचं आहे. म्हणजे याच जीवाला कर्मभूमीवर अनेक मळ लागले. ते मळ स्वच्छ करून आनंद मार्गापाशी निरालंब सृष्टीवर वापस जायचं आहे. तर ती कणकीचा कडक कणकीचा गोळा आहे. आपण त्याला स्वच्छ करायसाठी काय करू? पाण्यानं धुवू. तू गाण्यावरची करवर दत्त महाराजांच्या चरणावर ठेवू. पण हे एक जीवरूपी गोळा आहे आपला. अनेक मळ लागले, चतुर्विधी मळ लागला, अनेक मळ लागले, देवतांचे मळ लागले, प्रपंचाचे मळ लागले, अनेक मळ लागले. पण या जीवाच्या देहात गोळ्याला कशानं धुवायचं आहे? सांगा ताई, कशानं धुवावं लागेल जीवाला? पुन्हा निरालंबाला जायला. आनंद मार्गाचा अंश आहे, आनंद मार्गाचा कण आहे, आनंद मार्गाचा हा तुकडा आहे. या तुकड्याला येता येता म्हणून गेलाय सगळा, ओळखायला सुद्धा येत नाही आहे तो. पण त्याला धुवायचं, पुन्हा तिथं पाठवायचं. तर कशाने धुवावं लागेल? मला उत्तर द्या. नाम आनंद म्हणजे जागृत भक्त. माझ्या आनंद मार्गाचे लेकर जागृत आहेत. काय येतात सगळ्यांसाठी? नामानं धुवायचं आहे. नामरूपी जे जल आहे त्या गोळ्याला स्वच्छ स्फटिकासारखं निर्मळ करायचं आहे. तेव्हाच आनंद मालक म्हणल, पोट्या तुला जाऊ नको म्हटलं, तू भरला तसाच आला. माझ्याजवळ तुला जागा नाही, तू स्वच्छ होऊन ये आणि तुला मी घेतो. एखादं गोरं पाणी लेकरू असलं, नालीत पडलं, चिखलात पडलं, एखादा पांढरा शुभ्र म्हणजे कपडे घातलेले तिचे आजोबा वगैरे खुर्चीवर बसून आहेत, ते आजोबा काय भरकर इतकं लेकरू गेलं तर आजोबा म्हणतील का माझ्या पांढऱ्या शुभ्र धोत्रावर पहिल्यावर बस, तुला बसू देतो नाही, तू पहिले स्वच्छ होऊन ये, तुला मी जागा देतो माझ्या मांडीवर. तसंच आनंद मालकाचा आहे. तू कर्मभूमीवर गेला पण नामस्मरण कर, तुला मी जागा देतो. आता आनंद मालक साधकाला कशी सांगतील कर्मभूमीवर? बोलू शकत नाही. ते निर्गुण आहेत, ते निराकार आहेत, ते निरामय आहेत, निश्चळ आहेत. त्यामध्ये एक फक्त ज्योत आहे. ती ज्योत बोलल का आपल्याला? ज्योतीची पूजा कशी करायची? म्हणून दत्त मालकात स्वतःचा अंश काढला आणि दत्त मालकाला कर्मभूमीवर आनंद मालकाने पाठवलं. मग कसं पाठवलं? ठरलं की जाय, आता तू इथं जागा होती, इथं नियोजन होतं म्हणून आपण आलो, नाही तर कोणी कुठं आला असतो का? उद्या या बरं. मग कसं नियोजन होतं ना? दत्त मालकाला कर्मभूमीवर आनंद मालकानं पाठवलं. पण कुठं पाठवलं, कसं पाठवलं आणि केव्हा पाठवलं? कारण तिथं व्यवस्था पाहिजे. जिथं जायचं तिथंच गोसावी जातो. आपल्या दारावरची गाय सुद्धा शेजारणीनं कोणी नाही दिली, तिथं बिलकुल जात नाही. आपण कोणी चालतो तर आपल्या दारावर बरोबर येते. मग दत्त मालकाला कुठं उतरायचं आहे? तो पाहुणा आहे निराळंबीचा. तर त्याचा मुक्काम कुठे आहे? तर अनुसया मातेनं, आत्री ऋषीनं तपस केली होती, हे सगळ्यांनाच माहित आहे. मग उतरायचं कुठं, कधी उतरायचं, कोण्या निमित्तानं उतरायचं? तर हातावर आले हे तर सगळ्यांनाच माहित आहे. मग तिथून पाठवलं आणि निर्गुणाचा सगुण झाला. भक्ता कारणी म्हणतच नाही. मग निर्गुण होता आनंद मालक, पण दत्त मालकाच्या रूपामध्ये तो सगुण झाला. सगुण कशासाठी झाला?
जन्म वाया चालाय, तुम्ही फार मोठ्या ठिकाणावर आले आणि तुम्हाला तिथंच जायचं. कोणी आले, कुठे जायचे, सार्थक करून या नरदेहाचे. आपण अनेक पदामधून, अनेक धाव्यामधून, विनंतीमधून ऐकत असतो फक्त की कुठून आला बा, तुला कुठे जायचं आहे. तर आज तुम्हाला कोणीही जरी विचारलं, आवाजाकडे लक्ष असू द्या महिला मंडळ, कोणी विचारलं की तुम्ही कुठून आले आणि कुठे जायचे, तर याचं उत्तर तुम्हाला देता येते नाही का. विचारणारे भरपूर असतात पण सांगणारे कमी असतात. म्हणून आपल्या आनंद मार्गाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, आपल्याला त्याच्याबद्दल कळवळ पाहिजे. तयाची आणि असं सांगितलं बाळगी महाराजांनी की वत्स जैसे धेनुसी पाडस हरणीसी तैसा करी ध्यास निज नामाचा. निज नामाचा म्हटलं, देवाच्या नामाचा म्हटलं नाही. निज म्हणजे सगळ्यांच्या अतिशय जवळच जी वस्तू आहे ते. आपल्या अतिशय जवळचा कोण आहे? आपला नातू आहे का? नाही. आपल्या आवडीचं कोण आहे? मुलगी आहे का? नाही. सून आहे का? नाहीच. मुलगा आहे का? नाही. मग आपल्या अतिशय जवळचं कोण आहे? तर आपल्या जीवाच्या अतिशय जवळचं आनंद मालक आहे. म्हणून निज नामाचा ध्यास कसा करावा लागेल बाबा? साधू संत सांगून गेले. आवाजाकडे लक्ष असू द्या. निज नामाचा ध्यास कसा करायचा? वत्स जैसे धेनुसी पाडस हरणीसी. आता वत्स म्हणजे वासरू, धेनू म्हणजे गाय. म्हणजे वासरू जसं गायीची वाट बघतय, म्हणजे आता 10 दिवसाचं वासरू व्यालेली गाय आहे आणि ते वासरू घरी बांधलंय आणि त्याची आई चरायला नेली गाय त्यानं, तर त्या वासराला असं वाटतंय का माझी आई येते की नाही, की माझी आई काय माहिती येते की नाही, माझी आई मला दूध देईल का, माझं पोट भरेल का. ते वासरू काय 5 वाजेपर्यंत जसं ते वासरू त्या आईची वाट बघतोय, म्हणजे दिवसभराच्या 5 ते 6 तासामध्ये ते त्याची आई त्याला सोडून गेली, पण त्याच्या मनामध्ये 1 मिनिट तरी तो आईला विसरला नाही. वासरू त्याचा अविश्वास आहे का? ते वासरू म्हणते की नाही, माझी आई येईल, मला भेटल, तृप्त करेल, मी तृप्त होईल, माझ्या आईची माझी भेट होईल, आमचं दोघांचं मिलन होईल. म्हणजे वासराला 80% विश्वास होता का? गायीवर 100% विश्वास होता. तसाच आपला आनंद नावाची जी गाय आहे, आनंद मालक नावाची जी आपली आई आहे आणि आपण त्याचं वासरू आहोत, त्या वासराप्रमाणे जर आपला विश्वास असला आणि वासराप्रमाणे जर आपला ध्यास असला तर नक्कीच जीवाचं स्वहित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पुढे असंही म्हटलंय बापूजी पाटलांनी, बाळगी महाराजांनी, पाडस हरणीसी वत्स जैसे धेनुसी पाडस हरणीसी. आता हरणीचं पाडस म्हणजे हरणीचं पिल्लू नाही का. हरणीचं पिल्लू, हरणी जंगलामध्ये जाते, त्याला एक कोण्यातरी गुहेमध्ये ठेवते आणि बसरे बाळा मी चढून येते म्हणती. तर त्या हरणीच्या पिल्ल्याचा म्हणजे पाडसाचा विश्वास किती राहते? त्या पाडसाला असं वाटत नाही की माझ्या आईला वाघ खाईल, माझ्या आईला सिंह खाईल वगैरे वगैरे. त्याचा 100% विश्वास असते आणि दिवसभर ते त्याच्या आईचा ध्यासच करत असतो. माझी आई मला नक्कीच भेटणार आहे. आपण तसं म्हणतो का की हे दत्त महाराजा, हे आनंद मालका, हे माझा आनंद मालक मला या आयुष्यामध्ये नक्कीच एकदा भेटणार आहे. म्हणतो का हो? मान हलवून राहिलो आपण, पण म्हणत नाही की माझा आनंद मालक, माझा दत्त प्रभू मला भेटलाच पाहिजे, मी एवढ्या लाखोळ्या करतो, कोणीच म्हणत नाही. आपल्याला मागताच येत नाही. कारण देवा माझ्या लेकराला 12वीला मार्क पडू दे, नीट मध्ये नंबर लागू दे, डॉक्टर करायचं हे दत्त महाराज म्हणतो. साहजिक आहे, मनात अडवलं तर कोण थांबणार आहे नाही का. रगच्यातले सुख मागा, पण त्याच्यामध्ये गुरफटून जाऊ नका, त्याच्याच मध्ये गुंग होऊ नका. आपलं ओरिजिनल काय आहे? आपल्याला आनंद मालकाची भेट झाली पाहिजे. अशी जर मनात आशा जर धरून तुम्ही जर सगळी भक्ती केली, साधना केल्या, लाखोळ्या केल्या आणि मुक्ता बसता जर जप केला तर एक दिवस 100% आनंद मालक तुमच्या उशापाशी, पायथ्यापाशी प्रकट होतील. टाळी वाजवायची नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेली मंडळी आहे,
वेगवेगळ्या जिल्ह्यात महाराष्ट्रातच आपण आहोत, वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी पद्धत नाही का नमस्कार वेगवेगळा करायचा असताना ही काय असं चांगली गोष्ट आहे. म्हणून मी काय म्हणते तुम्ही मागा, पण मागता आलं पाहिजे. अहो न मागता देते आनंद मालक, तुम्ही कशाला या भारतीय मोठ्या गोष्टी मागून राहिले. एक गुरु होते, म्हणजे शक्तिमान गुरु होते, खूप साधना झाली. त्या गुरुने विचारलं, शिष्याने तुझ्यावर प्रसन्न झालो, तुला काय मागायचं ते माग. त्या बिचाऱ्याची चहाची टपरी होती. ते म्हणणार ह्या लहान रोडवरची मला मेन रोडवर टपरी नेऊन द्या. त्याला मागताच आलं नाही ना. मग तसं आपल्याला मागता आलं पाहिजे. आपली भक्ती सांडली नाही पाहिजे, व्यर्थ नाही केलं पाहिजे. आपण भक्ती एकाग्रतेने केली पाहिजे, अशी आपण खबरदारी घेतली पाहिजे. महिला मंडळ आपण भक्ती कशी करायची, नामस्मरण कसं करायचं. बापूजी पाटील सांगतात की नामस्मरण कसं करायचं. हरणीच्या पाळसासारखा ध्यास करा आनंद मार्गाचा. तुम्ही म्हणाल होत नाही, होते, फक्त प्रयत्न करावा लागतो. होते, काम करताना नाम घ्या, भांडे घासताना नाम घ्या, उन्हा चुलताना नाम घ्या. मी नेहमी सांगते, स्वयंपाक करताना तुम्ही नाम घेऊन देवा दत्ता दत्ता. तुम्ही म्हणाल ताई आपलं नाम तर छापून आहे, आपलं नाम तर उघडं नाही, पण तुम्ही नाम घ्या नाही. दत्त महाराजाला एकच नाम आहे का. आपलं जे लाडकं लेकरू असते, आपण त्याला ओरिजिनल नावाला हाकही मारत नाही. बाळ्या पिवट्या म्हणतो, कारण त्याच्यावर एवढं प्रेम करतो की त्याला 4-5 नावं वाटतात आपल्याला. तसंच आपण आनंद मालक आपला लाडका आहे म्हणून त्याला अनेक नामं आहेत. उघडं नाव आहे, उघड्या नावाने हाकणारा देवा दत्ता दत्ता, देवा दत्ता दत्ता, देवा दत्ता दत्ता. दिगंबरा सायंकाळी दिवारतीच्या दिगंबरा येई बा दत्ता, अवधूता येई बा. किती छान वाटते बघा. दर्द भरीचा आहे. दिगंबरा तू ये आणि मला भेट दे, एवढंच मागा तुम्ही. आतापर्यंत न मागता देत आहे, ही काळजी नका करू. तुम्ही मागत बसले तर देत नाही. एक असेच मालक होते, त्यांनी लाडू आणले 4-5 असं बॉक्स मध्ये, मोतीचूरचे लाडू, आणि त्याला 2-4 पोरं होते. आणि ते एक पोरगा म्हटलं बाबा मला द्या, मिठाई मला द्या. दुसरं म्हटलं त्यालाही दिली, बाबा मला द्या. तिसरं नाराज लावू लागलं, बाबा मला द्या. आणि चौथं मात्र आपापल्या खेळण्यात मस्तीत गुंग होते. मग बाबा काय ते खेळायला त्याला मागितली म्हणून त्याला देणार नाही का मिठाई. मग तसंच आपला आनंद मालक आपण मागलं नाही म्हणून देत नाही का. फक्त आपण त्याच्या नजरेत यायला पाहिजे, आपली हाक त्याच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. एवढं करा, एवढी खबरदारी द्या. भक्ती करायची केली, नामस्मरण करायचं केलं, माळ घरची गोष्ट. आता इथं नामस्मरण, इथं लाकोळ्या झाल्या, इथं तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि सामूहिक भक्ती, सामूहिक भक्ती म्हणजे कसं. आता एक काडी घ्या एवढ्या एका फुटाची, कुडकुल मोडते. दुसरी काडी घ्या, मोडते. एक काडी, आणि एवढ्या काड्या जोडा आणि त्याला मोडा, मोडते का. मग तशी ही सामूहिक भक्ती आहे. ही भक्ती प्रबल असते. आज जे लाकोळ्या केल्या तुम्ही, ती भक्ती प्रबल असते आणि त्या भक्तीमध्ये फार शक्ती असते. ही गोष्ट चांगली आहे, पण रोज रोज सामूहिक भक्ती करायला आपल्याला मिळणार आहे का. म्हणून आपल्याला आपल्या घरीच जप करावा लागणार आहे. आणि जप करताना दुसरा विकार आणू नये डोक्यामध्ये. तुम्ही म्हणाल येतेच ताई काय करावं, येतेच ताई काय करावं. तुमच्या येत नाही का. मी उत्तर देते प्रामाणिकपणे. मला पहिले 10 वर्ष खूप त्रास झाला. 10 वर्ष मला तसा त्रास झाला, विचार यायचा त्रास बरं का. मी त्या विचाराला फेटाळीत नामच घेतलं. आता बिलकुल तो विचार यायचा त्रास बंद झाला. मी प्रामाणिकपणे दत्त महाराजाच्या दरबारात परिसरात सांगत आहे. आणि तुमचाही ते विचार नावाचं जे प्रमाण आहे माळ करताना, तेही तुमचं प्रमाण कमी होणार आहे. एकदम 100% कमी होणार आहे. फक्त नाम, दत्त आणि तुम्हीच. देवाला म्हणायचं देवा तू आणि मी. आणि झोपतानी श्वास घ्यायचा. शेवट झोप जेव्हा लागते तेव्हा पत्ता लागत नाही, तेव्हाही आनंद मालकाचं नाम घ्यायचं. बरं नाम घ्या, सोहम म्हणा, काही म्हणा, आनंद दत्त म्हणा किंवा न म्हणा, पण मनात भावना अशी करा, तू मी, तू आणि मी. तू कोण. आपला जो सखा आहे
हे आनंद मालक, श्वास वर घेताना तू, श्वास खाली आणताना मी, असं म्हणत म्हणत झोप लागली तर आपल्या 6 तासाच्या झोपीमध्ये भरपूर आपला जग करतो म्हणजे होतो. फक्त खबरदारी घ्यायचं काम आहे. काहीच मेहनत नाही, काही ओझं उचलायचं नाही, काही पावसात काट्या कुट्यात जायचं नाही. फक्त आपली भक्ती आपण कशी करत आहोत त्याची खबरदारी घ्यायची आणि आपली भक्ती सक्सेस झाली पाहिजे, सफल झाली पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहायचं. तेव्हा आपली भक्ती सफल होते. आणि दुसरी गोष्ट, मला असंच एका साधकानं विचारलं, फक्त माझी तळमळ आहे की आनंद मालकाचं, दत्त मालकाचं नामाबद्दल, मालकाबद्दल जनजागृती करायची. आणि सगळे इथं ज्ञानी मंडळी आहेत, सगळे ज्ञानी मंडळी आहेत. माझं चुकलं भुललं तर ते मनातल्या मनात माफ करणारच आहेत, कारण ते आनंद मालकाचे लेकरं आहेत. म्हणून मला एका साधकाने विचारलं, आनंद आपलं वैष्णव संप्रदायाच्या, की ताई तुमचं नाम झाकून काय आहे, म्हणजे काहून झाकता? तुम्ही एवढं जय जयकार करायचा, गजर करायचा नाही का? पण मला कुठं वाचण्यात आलं नव्हतं, कोण्या गुरु सद्गुरूनं, कोण्या साधकानं, भक्तानं सांगितलं नव्हतं. म्हणून मी त्यांना म्हटलं, दादा मी तुम्हाला उत्तर देते, पण तुम्हाला पटलं तर बघावा. आता हे बाजार भरलाय नामाचा, बरोबर आहे, बाजार भरायलाच पाहिजे. जिकडे तिकडे नाम पाहिजे, सगळ्या देवाचं नाम पाहिजेच, त्याच्याबद्दल नाही. पण त्या बाजारात आपण आहोत संसारिक जीव, साधक, भक्त, आणि ते बाजार भरला आहे. समजा कळमला बाजार भरला तर एका पालामध्ये भाजीपाला काही, दुसऱ्या पालामध्ये फळं, तिसऱ्या पालामध्ये अजून काही, पलीकडनं